नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आत्ता जो व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आहे. मला बऱ्याच महिलांनी प्रश्न विचारलेला आहे, की ताई आम्ही ई-के-वाय-सी केली म्हणजे बघा हां, तर तुम्हाला मी काय सांगणार आहे लक्ष देऊ नये का? बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, की ताई आमची पहिली ई-के-वाय-सी चुकली होती, पण जेव्हा पोर्टलवर चेंजेस झाले तेव्हा आम्ही परत ई-के-वाय-सी आमची चुकवली. विचार करा म्हणजे पहिलं चूक झाली म्हणून आपल्याला सरकारने अपडेट करून ते पोर्टल दिलं, ती लिंक दिली आणि महिलांनी परत के-वाय-सी चुकवलेली आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत होते, की ही के-वाय-सी करते वेळेस व्यवस्थित करा, व्यवस्थित करा. आता तुमच्याकडून दुसऱ्या वेळेस जर ई-के-वाय-सीमध्ये चूक झाली असेल, आपण काहीच करू शकत नाही. कारण आता आपली ई-के-वाय-सी करण्याची डेट 31 तारीख फिक्स होती, फायनल होती आणि आता ई-के-वाय-सी तुम्ही करूच नाही शकत कारण ते बंद झालेलं आहे पोर्टल ई-के-वाय-सीसाठी. त्यामुळे आता तुमची ई-के-वाय-सी होऊ शकत नाही. आता ह्याच्यामध्ये राहिला मुद्दा आता तुम्हाला हप्ता येईल का न येईल. आता ते तर आपल्याला वितरण झाल्यावरच कळणार आहे. आता नोव्हेंबरचा हप्ता कुणाला आला, कुणाला नाही सांगा. कशामुळे तुम्हाला आला नाही काय त्याच्या संदर्भामध्ये मी लवकर झूम मीटिंग घेणार आहे. मी हे सांगितलेलं आहे. बरोबर ना? त्या झूम मीटिंगच्या अंतर्गत आपल्याला तुमच्याशी बोलल्यावर कळेल. पण ई-के-वाय-सी मध्ये जर चूक झाली नसेल तर जोपर्यंत सरकारकडून डिक्लेअर होणार नाही की ई-के-वाय-सी मधून किती महिला आता बाहेर पडल्या आणि काय काय कारणं आहेत त्याचे बाहेर पडण्याचे योजनेच्या अंतर्गत, तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही की कोणाचाही फॉर्म अपात्र झाला असेल, कोणाचा पात्र झाला असेल. आत्ता आपण हे बोलणं खूप चुकीचं आहे. त्यामुळे थोडंसं थांबा. आता ई-के-वाय-सी तर तारीख जी आहे ती संपलेली आहे. म्हणजे जो वेळ आपल्याला दिलता तो संपला. आता आपण ना एडिट करू शकतो ना नवीन ई-के-वाय-सी करू शकतो. आता काहीच करू शकत नाही. ज्या वेळेस सरकारकडून अपडेट येईल की एवढ्या महिला अपात्र झालेल्या आहेत वेगवेगळ्या कारणास्तव, तेव्हा आपल्याला कळणार आहे. तोपर्यंत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कुणाचंही काही ऐकू नका जोपर्यंत मी तुम्हाला माहिती देत नाही. कारण आपल्या चॅनलवर सविस्तर आणि खरी माहिती दिली जाते आपल्या या योजनेच्या अंतर्गत. तर हीच एक तुम्हाला माहिती द्यायची होती, की आता तुम्ही ई-के-वाय-सी मध्ये काही चूक केली असेल किंवा ई-के-वाय-सी केलीच नाही, तर तुम्ही आता ई-के-वाय-सी पण करू शकत नाही आणि चूक झाली असेल तर परत ई-के-वाय-सी करू शकत नाही. हा व्हिडिओ आपला शेअर करा इतर महिलांपर्यंत. शेअर का करा? कारण तुमच्यासारखंच त्यांनाही आता मदतीची गरज आहे. बाकी मी सगळी माहिती तुम्हाला झूम मीटिंगमध्ये देणार आहे. चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp ग्रुपची लिंक आहे. त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बाकी इतर माहिती त्या ग्रुपमध्ये तुम्हाला दिली जाईल. निकष काय आहेत योजनेचे त्या निकषावर मी एक लिंक दिली आहे खाली. तर तो व्हिडिओ पहा निकषाचा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो. जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर निकष पहा, तुमच्या लक्षात येईल काय आहे ते. चला तर मग भेटू परत.